चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आता आपण ग्रुप बी आणि RRB रेल्वे NTPC यांची आपण सिरीज चालू केलेली आहे। त्या सिरीजमध्ये दररोज आपण 10 क्वेश्चन घेतोय। तर आजचे 10 क्वेश्चन हे असतील। बघा काय आहे प्रश्न पहिला आपला, बघा 85 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी किती अंकांचा वापर करावे लागेल असं आपल्याला विचारलं आहे किंवा लागतील। आता काय करायचं आहे, 1 पासून 1 आहे, 2 आहे, 3 4 5 6 7 8 आणि हे सर 9 आहे आणि ते सर 10 आहे, 11 12 असं डॉट 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 करत हे सर 85 पर्यंत आहे। आता याच्यामध्ये आपण जर म्हटलं तर याच्यामध्ये किती आहे, तर याच्यामध्ये सर 9 आहेत, कारण हे एकच अंक आहे ना। मग याच्यात एकूण संख्या किती आपल्याला पहिले हे फाइंड आउट करावं लागेल। मग हे जर करायचं असेल तर किती असेल, तर हे 85 शेवटचा अंक घ्यायचा आहे आणि हा पहिला अंक त्याच्यातून वजा करायचा आहे, 10 वजा करायचा आहे आणि 1 त्याच्यामध्ये मिळवायचा आहे। आता 85 मधून 10 गेले सर तर किती उरतात, 75 आणि याच्यामध्ये 1 टाकायचं आहे, किती सर, तर 76। म्हणजे ह्या 10 पासून तर इथपर्यंत एकूण संख्या 76 आहे। मग आता 76 हे 76 आहे ना, मग काय करायचं आहे, 2 ने ह्या 76 ला गुणायचं आहे। मग बेसक 12 सर, 12 2 हातच्याला 1, बेसाती 14, 14 आणि 1 सर तर हे 15 आणि याच्यामध्ये हे अजून 9 अंक आहेत ना, हे 9 अंक प्लस करायचे याच्यामध्ये, हे प्लस म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो 161 आहे सर ऑप्शनमध्ये। तर हो सर 161 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकतो। ही एक बेसिक कन्सेप्ट झाली। याच्यानंतर आता याला आपण दुसऱ्या प्रकारे असं बी सॉल्व करू शकतो मित्रांनो। बघा आता दुसऱ्या प्रकारे आता ट्रिक सांगतो तुम्हाला मी कसं। आबा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 6 7 8 आणि सर हे 9 आहे। इथे किती आहे सर, 10 आहे, 11 12 डॉट 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 हे 85 पर्यंत आहे सर। मग आता काय करायचं आहे, याला आपण एक शून्य देऊन टाकायचे। इथं 1 0 2 0 हे 0 0 सर्वांना देऊन टाकायचे। म्हणजे ह्या सर्व संख्या आपण काय केलं आहे, हे शून्य कशासाठी दिलं आहे, हे सर्व संख्या आपण 2 अंकी करून टाकल्यात। मग आता सर 1 पासून ते 85 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहे सर, तर 2 अंकी सर 85 आहे। काही अवघड, कारण हे सर्व 2 अंकी केलं ना आपण। आता 1 पासून 85 पर्यंत सर्व 2 अंकी 85 संख्या आहेत। मग आता असं काय करायचं आहे, याला 2 ने गुणायचं आहे। मग आता 2 ने जर गुणलं तर 2 पंच सर हे 10 हातच्याला 1, 2 8 16, 16 आणि 1 सर तर 17। आता 17, आता याच्यामधून काही आपल्याला वजा करायचं आहे, कारण हे पण 2 अंकी आहे का, तर नाही ना सर, हे सर्व 2 अंकी नाही। याच्यातलं आपण हे 0 0 दिलं आहे, हे मानलं आहे 2 अंकी म्हणून आपण फक्त, पण हे 9 नाही ना। मग याच्यातून फक्त 9 वजा करायचे आहेत। हे याच्यातून 9 वजा करा किंवा इथं तुम्ही 9 असं टाकू शकता। मग आता याच्यातून 9 जर वजा केले तर किती येतात, 161 ऑप्शन क्रमांक आपला दुसरा आहे। तर याच्या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो। आता याच्यावर तुम्हाला मित्रांनो एक सूत्र होऊन जाईल। याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट जर कळाली असेल तर याच्यामध्ये काय होईल, हे 2x वजा हे 9 हा एक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा। म्हणजे हे 2 म्हणजे 2 आहे, इथं मध्ये गुणाकार चिन्ह आहे आणि x म्हणजे एकूण संख्या आहे, x म्हणजे ही एकूण संख्या आणि वजा म्हणजे ह्या संख्येला आपण 2 2 मानलंय ना, तर हे 9 त्याच्यातून ते वजा। म्हणजे जर तुम्हाला 2 अंकी संख्या कोणतीही विचारली तर 2x वजा 9 करायचं आहे बस। म्हणजे सपोज तुम्हाला समजा, आता बघा आता या सूत्रावरती जर आपण टाकलंय, बघा हा सूत्र फक्त बघायचा आहे। 85 पर्यंत आपल्याला विचारलंय तर आपण सरळ काय करणार, हा 2 गुणिला 85 करणार आणि वजा 9 करणार, बस याला सॉल्व करणार। 85 दुनी सर तर 170 वजा 9 काय आलं उत्तर 161। 10 सेकंदामध्ये उत्तर निघून जातो। हा फॉर्म्युला तुम्हाला फक्त माहिती पाहिजे। हा फॉर्म्युला तुम्हाला समजावं याच्यासाठी मी तुम्हाला हे मागचे 2 मिनिटं तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त ती कन्सेप्ट होती, पण फॉर्म्युला हा लक्षात ठेवा। फॉर्म्युला जर लक्षात आलं तर कन्सेप्ट क्लिअर आहे, ठीक आहे। जर तुम्हाला 3 अंकी चाललं तर 3 अंकी असेल x वजा हे काय असेल, तर 3x असेल, 3 अंकी असेल तर 3x वजा हे 108 असेल आणि 4 अंकी जर विचारला 4x वजा 1107 असेल। हे तीनही फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात आले तर ह्याच्यावरती कसाही गणित आला तर तुम्हाला सॉल्व होतं, ठीक आहे। बघा आता पुढे चला। आता याच्यामध्ये आता मला सांगा मित्रांनो, आता तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला जर इथं सर 85 जागेवर दुसरं इथं जर 86 आला तर तुम्ही काय करणार, 2x इथं सर 86 करणार वजा 9 करणार। इथं जर समजा तुम्हाला 98 आलं तर 2x गुणिला हे आपण 98 करणार आणि वजा 9 करणार। याला सॉल्व केलं की आपलं उत्तर निघून जातं।
ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. चला आता नेक्स्ट उदाहरण बघू. आता हा बघा, 99 पानाच्या पुस्तकाला क्रमांक देण्यासाठी किती अंक वापरावे लागतील. मग तेच आहे, 2 अंकी आहेत ना, मग 2 अंकी काय आहे, 2x वजा 9. मग आता बघा करायचं काय, 2x आहे, 2x गुणिला काय आहे सर हे 99, म्हणजे हे 2x आहे ना, 2x वजा 9 हाच फॉर्म्युला आपला आहे ना. मग 2x च्या जागी 99 टाकलं आहे आणि वजा किती आहे सर तर 9, म्हणजे हे किती होईल सर 100, हे सर 98 होईल ना, 98मधून 9 वजा करा म्हणजे किती होईल सर हे 189, म्हणजे 189 असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे. फक्त याची कन्सेप्ट होती, कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे, नाही तर हा फॉर्म्युला जसे तसं सरळ सरळ पाठ करून घ्या. 2x वजा 9 हे जर तुम्हाला असेल तर डायरेक्टली होऊन जाते. चल ठीक आहे. आता पुढे चल. आता मित्रांनो आता 3 अंकी जर आपल्याला विचारलं आहे तर 3 अंकीसाठी कोणतं सूत्र वापरायचं आहे, कोणतं फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे सर तर हे 3x. बघा याचे वेगवेगळं आहे बरं का. याचे जर तुम्हाला 3 अंकी विचारलं आहे तर काय करायचं आहे, हा 3x करायचा आहे आणि वजा हे 108 करायचं आहे. आता याचं पण एक्सप्लेनेशन द्यायची आपण, याची पण कन्सेप्ट आपण बघू शकतो, पण कन्सेप्टसाठी तेवढं वेळ नाही. मग तेवढं प्रत्येक जर कन्सेप्ट आपण बघत गेलो तर व्हिडिओ लेंदी होत आहे. सरळ सरळ हा फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात आलं की बस काहीच विषय नाही. आता 3x 108 आहे तर मग काय करायचं सर, हा 3 गुणिला किती आहे 325 पर्यंत आहे ना, हे सर 325 आणि वजा सर हे वजा 108 सर, संपला विषय. आता याला सॉल्व करा. 3 5 सर 15, 15 5 हातच्याला 3 2 6, 6 1 सर 7 आणि 3 3 सर 9, म्हणजे हे 9 वजा हे 108 सर. मग आता जर तुम्हाला हे जमत नसेल तर हे 975 करा आणि हे 108 वजा करा, असं म्हणजे आडवी मांडण्यात उभी करा ना. मग आता 15मधून सर 8 गेले किती 7, 1 परत. आता 7मधून 1 गेला सर तर 6, आता काय आता 9मधून 1 गेला तर 8, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 867 आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण 3 अंकी जर आलं तर या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. काही अवघड आहे, काहीच अवघड नाही मित्रांनो, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात पाहिजे. जर फॉर्म्युला लक्षात असेल तर तुम्हाला हे लवकर सॉल्व होतं 10 सेकंदामध्ये, नाहीतर मग तुम्हाला लेंदी प्रोसेसमध्ये ते करावेच लागतं. ठीक आहे. चला आता बघा 366 पानाच्या पुस्तकाला क्रमांक देण्यासाठी किती अंक वापरावे लागतील हा प्रश्न आपल्याला आहे. आता काय करायचं आहे, 366 आहे, मग 3 अंकी संख्या आहे, तर मी काय करणार सर हे 3x वजा हे सर 108 करणार. हा आपला फॉर्म्युला आहे बरोबर. आता फक्त काय करायचं आहे, हा 3 टाकायचा आहे आणि 300 हे सर 66 वजा 108, बस. याला आता फक्त सॉल्व करायचं आहे मित्रांनो. 3 × 18, 18 8 हातच्याला 1, 3 × 18, 18 1 सर हे सर 19, 19 9 हातच्याला 1, 3 3 9 1 सर हे सर 10 आणि याच्यातून फक्त 108 मला सर वजा करायचं आहे. मग आता असं करा, आता हे 1098 आहे ना आणि याच्यातून 108 मला वजा करायचं आहे. मग 8मधून 8 गेलं सर 0, 9मधून 0 गेला सर तर 9, आता 10मधून 1 गेला सर तर 9, म्हणजे याच्यामध्ये किती संख्या असतील सर तर 990 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि हे प्रत्येक गणित मित्रांनो कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेलं आहे बरं का. असं नाही की बिना परीक्षेचं आलेलं गणित आपण डायरेक्टली घेतलेलं आहे. ठीक आहे. चल आता पुढे बघा. आता काय आहे, आता बघा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे. 874 पानाच्या पुस्तकाला क्रमांक देण्यासाठी किती अंक वापरावे लागतील हाच प्रश्न आहे. अंक किती आहे सर 3 अंकी आहे, तर मी काय करणार, हा सर 3x वजा 108 करणार, संपला विषय. हा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर गणित सोपं आहे. मग काय करायचं, हा 3 गुणिला किती आहे सर तर सर 800 हे 74 आणि वजा सर 108, संपला विषय. याला फक्त आता सॉल्व करायचं आहे. 3 चूक सर 12, 12 2 हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 सर 22, 22 2 हातच्याला 2, 3 8 24, 24 आणि 2 सर तर 26. मग हे आपलं 26 असेल आणि याच्यातून फक्त आता 108 वजा करायचं आहे. म्हणजे घ्या 26 हे 22 आणि हे सर 108 फक्त वजा करा. आता 12मधून सर 8 गेले किती तर 4, हा 1 परत म्हणजे किती सर 1 आणि 26मधून 1 सर तर 25 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 2514 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया.
काय हो तू बेकरीचे मग चुकू कोण नाही चाल आता बघा आता प्रश्न हा बघा काय आहे आता 527 पानाच्या पुस्तकाला क्रमांक देण्यासाठी किती अंक वापरावे लागेल तेच आहे म्हणजे हा फॉर्म्युला आहे 301 आणि हा 108 वजा करायचा आहे ठीक आहे आता काय करायचं आपल्याला हा 3 गुणिला हा 547 वजा हे 108 सर चला याला सॉल्व करायचं आपल्याला 3 7 21 सर 2101 हाच्याला 2 3 चूक 12 12 आणि 2 सर 14 14शी 4 हाच्याला किती 1 3 5 15 आणि 1 सर तर 16 आणि हे सर 108 बस याला मित्रांनो सॉल्व करायचं आहे आपल्याला हा 1641 आणि हा काय आहे 108 फक्त आता 1 मधून तर 8 जात नाही मग 11 मधून 8 गेले तर 3 हे एक परत 3 आणि याच्यात किती असेल सर तर 15 म्हणजे 1533 असेल मग आपलं उत्तर आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो हे असे सोपे गणित परीक्षेत विचारतात फक्त त्याची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे माहितीचा कन्सेप्ट जर माहिती झाली तर प्रश्न आपलंच आहे ठीक आहे आता बघा आता पुढे प्रश्न काय आहे आता 2551 पानाच्या शब्दकोशात किती अंक वापरावे लागतील आता मी तुम्हाला सांगितलं जर 4 अंकी असेल तर 4x वजा 1107 करायचं आहे आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला 3 फॉर्म्युले दिले 2x जर 2 अंकी असेल तर 2x करायचं आहे 2 अंकी आहे म्हणजे 2x करायचं आहे आणि वजा 9 करायचं आहे 3 अंकी असेल तर 3x करायचं आहे आणि वजा हे 108 करायचं आहे 4 अंकी असेल तर x करायचं आहे आणि 1107 वजा करायचं आहे हे 3 अंकीसाठी फॉर्म्युला असेल हा 2 अंकीसाठी असेल 2 अंक जर असतील तर हा फॉर्म्युला 3 अंक जर असतील 3 अंक तर हा फॉर्म्युला आणि 4 अंक जर असतील हा 4 अंक तर हा फॉर्म्युला हे सरळ सरळ मित्रांनो तुम्हाला पाठ करावंच लागेल डायरेक्ट सरळ सरळ पाठ करा याच्यात कन्सेप्टमध्ये जाऊ नका हे जर तुम्हाला पाठ असेल प्रश्न 10 सेकंदात तुम्हाला सॉल्व होऊन जातो ठीक बघा आता 4 अंकी आहे ना काहीच नाही मी काय टाकणार हा 4 आहे गुणिला किती आहे 2551 वजा 1100 हे 7 वजा करणार आता चला बस तेच आहे फक्त सॉल्व करा आता 4 1 सर तर 4 4 5 20 सर 20 0 हाच्याला 2 4 5 20 आणि 2 सर 22 22 2 आता 4 2 8 8 आणि 2 सर हे 10 आणि त्याच्यातून 1000 हे 107 वजा करून टाका आता 4 मधून 7 जात नाही मग 14 मधून 7 गेले सर तर हे 7 हे एक परत 10 मधून 1 गेला सर तर हा 9 परत हा 0 आणि हा 9 म्हणजे काय असेल 9097 हे असेल आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करू शकतो फक्त हा तुम्हाला फॉर्म्युला मी तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे आणि पेपर सेटर फक्त आपल्याला 4 अंकापर्यंत विचारू शकतो शक्यतो पेपर सेटर 3 अंक विचारतो प्रश्न पोलीस भरतीमध्ये पण याच्यावरती प्रश्न येतात प्रश्न याच्या पोलीस भरतीमध्ये 2023 मध्ये याच्यावरती प्रश्न दिसलेले आहेत ठीक आहे हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे हा नाशिक 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे बघा या प्रश्नाला कसा सॉल्व आहे एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यातील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रांकाला किती खिळे जुळवावे लागतील म्हणजे प्रत्येक पानावर तो खिळे लावतोय त्या अंका एवढे मग किती खिळे जुळवावे लागते असा आहे प्रश्न किती अंकी आहे सर तर 3 अंकी आहे तर माझं सूत्र काय असेल हा 3x वजा किती आहे 108 3 अंकीसाठी हाच सांगितलं ना मी तुम्हाला मग हे फक्त एवढं करायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे सर हा 3 टाकायचा आहे गुणिला 200 आणि वजा सर हे 108 फक्त याला सॉल्व करा तुम्ही मित्रांनो बस याला 3 दुनी सर तर हे 600 मधून हे 108 वजा करा जर तुम्हाला मित्रांनो हे असं जमत नसेल तर 600 अशी उभी मांडणी करा आणि हा 108 अशी मांडणी याच्यातून वजा आता 10 मधून 8 गेले सर 2 1 परत आता 10 मधून 1 गेला सर तर 9 हा 1 परत म्हणजे किती राहील सर 4 मग तुमचं उत्तर काय असेल 492 असेल तुमचं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे तर अशा प्रकारे 10 सेकंदात या प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचं होतं मित्रांनो पण जर आपली कन्सेप्ट क्लिअर नसेल फॉर्म्युला आपल्याला माहीत नसेल तर मग 10 सेकंद काय 1 तासात बी प्रश्न सॉल्व होत नाही शेवटी आपल्याला तुक्का मारून यावं लागतं आणि मित्रांनो मी जे तुम्हाला शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे कारण की जसं तुम्हाला समजतो आहे जसं या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण
होईल. चल, हा पण प्रश्न पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. बघा काय प्रश्न आहे. एका 400 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील असा प्रश्न आहे. मग अंक किती आहे सर? तर 3 अंक आहेत ना. मग आपण काय करणार, हे 3x वजा किती सर? तर 108. बस संपलं आहे. मग हे 3 इथं टाकायचं. 3 गुणिला सर हे 400 आणि वजा सर हे 108. याला 4 त्रिक सर, तर हे 12 हा 0. 1200मधून 108 फक्त वजा करायचं आपल्याला. हे सर 1200 आणि हे सर 108. बस आता 10मधून 8 गेले सर तर 2, हा 1 परत. 10मधून 1 गेला सर तर 9, हा 1 परत. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 1092. म्हणजे 1092 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला, आता हा प्रश्न बघा मित्रांनो. आता प्रश्न काय आहे, एका 8347 पुस्तकावर पान क्रमांक आणण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रांकाला किती खिळे जुळवावे लागतील. आता असा प्रश्न आहे. आता अंक किती आहे सर? तर अंक सर 4 अंक आहे. मग मला फॉर्म्युला काय? तर 4x वजा 1100 हे 7. बस हा फॉर्म्युला. फक्त किती अंकी संख्या आहे त्या संख्येवरून त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो. फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर गणित सॉल्व होतो. जर फॉर्म्युला माहीत नसेल तर गणित सॉल्व करणं अवघड आहे. ठीक आहे. मग काय करणार, हा 4 गुणिला 8300 हे सर 47 आणि हे सर एवढं 1107 वजा. मग आता 4 7 सर तर 28, 28 2, 4 चूक 16 2 सर 18. ह्याच्याला किती सर? 1, 4 त्रिक 12 आणि 1 सर 13. ह्याच्याला 4 8 32 आणि 1 सर तर हे सर 33. आणि याच्यातून सर 1100 हे 7 वजा करा. फक्त काय असेल? 1 असेल, 8 असेल, 2 असेल, 2 असेल आणि 3 असेल. आहे सर 32281. हो सर 32281 ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. इथेच आपण थांबूया.